सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 येणाऱ्या 11 तारखेपासून सुरू होते आणि मग अचानक मधल्या पिरियडमध्ये जसं मुंबईला जागा वाढ झाली तसं अजून काही पॉसिबिलिटी आहेत का इतर जिल्ह्यांची, त्याच्यावरती सुद्धा आपण पाठीमागे व्हिडिओ बनवला होता. आणि आजचा व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सर अजून पण काही विषय म्हणजे असं मुंबई पोलीस 2022-23 साठी किंवा त्यावेळीची जी भरती होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला आपण एक इन्फॉर्मेशन दिलेली होती की असे काही घटक आहेत ज्या घटकांमध्ये कॉम्पिटिशन नाही किंवा येतच नाहीत, कॅन्डिडेट सांगतोय उमेदवार येतच नाहीत, असे काही घटक आहेत ज्याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये होणार आहेत, ज्याचा फायदा तुम्ही सर्वसाधारण कास्टच्या मुलं मुली घेऊ शकतात लक्षात ठेवायचं आणि त्यांना खूप मोठी संधी परत एकदा उद्भवू शकते लक्षात ठेवा. आणि मग 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये जे आपण सांगितलं होतं ते पुढे जाऊन जवळजवळ 2-3 महिन्यांनी त्याच कंडिशन तीच झालेलं होतं आणि तब्बल 290 जागांपैकी 210 जागा या त्यावेळी मुंबई पोलीसच्या सर्वसाधारण मुला मुलींना मिळालेल्या होत्या. आता त्याच पद्धतीनं अजून काही घटक आहेत ह्याच्यामध्ये की प्रत्येक जिल्हे जे काही 7-8 ट्रेंडिंगला आहेत जिथं जागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यातले असे काही घटक आहेत, असे काही हे आहेत कम्प्युटर आरक्षण वगैरे की त्याच्यामध्ये तुम्हाला संधी खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटून बघायचा आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन सांगतोय, जिथं जागा सगळ्यात जास्त आहेत तिथं आणि जिथं जागा कमी आहेत तिथं सुद्धा काही पॉसिबिलिटी आहेत का याचं सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर 2022-23च्या पोलीस भरतीला जसं आपण सांगितलेलं होतं की मगाशी बोललो की 290 जागांपैकी कमीत कमी 200 जागा ह्या इतर सर्वसाधारण मुला मुलींना मिळतील. त्यावेळी 210 जागा मिळालेल्या होत्या आणि ह्यावेळी काय होणार त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण आता कंटिन्यू बघणार आहोत. तर बघायला गेलं तर सामाजिक समांतर आरक्षण किंवा कम्प्युटर आरक्षण असेल तर ह्याच्यामध्ये एक घटक आहे, जो घटकचं नाव आहे अंशकालीन पदवीधर. अंशकालीन पदवीधरमध्ये 5% आरक्षण प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी आहे, प्रत्येक घटकासाठी लक्षात ठेवा. तर अंशकालीन पदवीधर ज्याला 5% कोटा आहे, तर अंशकालीन पदवीधर मध्ये जे काही मुलं उमेदवार आहेत ते जास्त हजर नसतात आणि हजर असले तर त्यांची जी फिजिकलसाठी 50%ची अहर्थ आहे ती पूर्ण करू शकत नाहीत. मग एकान दुसराच त्याच्यामध्ये येतो आणि तो सिलेक्टेड होतोय. मग आताच्या घडीला अंशकालीन पदवीधर म्हणजे काय हा विषय थोडक्यात आपण बघणार आहोत. तर शासनाला ज्यावेळी म्हणजे मागं सांगतो 2004-5च्या अगोदरचा विषय आताचा नाही आहे. सो आता कुठे ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र भेटत नाही लक्षात ठेवा. त्यामुळं आपला व्हिडिओ बघून कुठं जाल आणि असं काही प्रमाणपत्र काढायला जाल अजिबात कुठं जाऊन फसू नका. 2004-5 नंतर काढण्याचा प्रयत्न केला, काढला आणि डॉक्युमेंटमधून डिस्क्वालिफाय झालेले सुद्धा उमेदवार आपण बघितलेले आहेत. सुरुवातीला सांगतोय की वाम मार्गाचा उपयोग करून लागण्याचा प्रयत्न करू नका. यशाला शॉर्टकट नाहीये, तुम्हाला हार्डवर्क करूनच तिथं पण पोहोचावं लागेल लक्षात ठेवा. आणि ही योजना बिजना सगळं बंद झालेलं आहे टोटली. सो त्याच्या मागं कोणी लागू नका. तर पहिली गोष्ट जसं की 2000च्या दशकामध्ये त्यावेळी लक्षात ठेवा 1998, 95, 96, 97 वगैरे त्यावेळी सरकारला गरज होती त्या ह्याच्यासाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी होती आणि भरती करून एखादी गोष्ट करायची म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे एखादी भरती जर करायची म्हटलं तर 1.5, 2, 3 वर्षाचा पिरियड हा पूर्णपणे लागून जातो लक्षात ठेवा. सो त्यावेळी सरकारला गरज होती म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती CHB वरती काही उमेदवारांची भरती त्यांनी केलेली होती आणि मग ज्यावेळी सरकारची गरज संपली त्यावेळी सरकारने यांना बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळी त्यांनी आवाज उठवलेला होता आणि मग सरकारच्या निदर्शनास आलं की आपल्याला गरज होती त्यावेळी त्यांनी काम दिले, मग आपण त्यांना कायदा दिलेलं पाहिजे. असं करत करत त्यांना 10% आरक्षण 5% आरक्षण पदवीधर अंशकालीन म्हणून त्यावेळी दिलेलं होतं लक्षात ठेवा. आणि मग ही योजना मध्ये घेऊन 2003, 4, 5च्या पर्यंतच ज्याने काम केलं अशा उमेदवारांसाठी त्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना हे आरक्षण दिलेलं होतं. आणि मग त्यावेळेचे उमेदवार जर पकडले त्यावेळी ते 19, 20, 21, 22 वर्षाचे असतील तर 20 वर्ष म्हणजे 44, 45, 46, 50 वर्षाचे सुद्धा उमेदवार आता असलेले दिसून येतात. आणि मग तुम्ही सांगा 50 वर्षाचा उमेदवार फिजिकल तुमच्या पोरांबरोबर मारू शकतो का, तर तो क्वालिफाय होत नाही लक्षात ठेवा. 50 पैकी 50% जे काय आहे 25-26 मार्क घेऊ शकत नाही आणि मग आलेले उमेदवार सुद्धा डिस्क्वालिफाय होतात. परिणामी त्या जागा रिक्त राहतात आणि मग जागा रिक्त राहिल्यानंतर मग त्याचा रूल्स असा आहे की त्या जे काही कास्ट आहेत त्या कास्टमधल्या सर्वसाधारण मुला मुलींना याचा फायदा होतो लक्षात ठेवा. हा झाला अंशकालीन पदवीधरचा विषय.
कुणाला मिळतं, कसं मिळतंय, कशा पद्धतीने मिळतंय, आता पुढं आहेत का. आता काही जण मुलांनी मेसेज केले होते मधल्या पिरियडमध्ये की सर आम्ही कोविडमध्ये सरकारला मदत केली, आता आम्हाला ते सर्टिफिकेट भेटेल का. तर टोटली ते बंद केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, वेळोवेळी शासन निर्णय आलेले होते. 2005चा असेल, 2009चा असेल, हल्ली 2019-20च्या दरम्यान सुद्धा आलेला होता. आणि त्यांची जी वयोमर्यादा आहे, उमेदवार येत नाही त्यामुळे त्यांची वयोमर्यादा ही वाढवलेली होती. 44 वर्ष, 45 वर्ष, आता 51 वर्ष, अशा पद्धतीने ते शासन निर्णय करून त्या लोकांनी परत त्यांना मदत मागितलेली आहे की आम्हाला परत थोडी संधी द्या, आमच्यामध्ये वयामध्ये सूट द्या, जेणेकरून आम्ही अजूनपर्यंत ट्राय करू. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा विषय अजून एक सांगतोय की पुढे जाऊन अंशकालीन पदवीधरचं जे काही आरक्षणाचा तक्ता आहे तो कॅन्सल होईल काही भरत्यांमधून इथून पुढं, कारण की उमेदवारच नसणार आहेत टोटली. कारण 50, 55, 60 वर्ष झाली की तिथून पुढचे पाठिंबाचे उमेदवार येणार नाहीत, कारण की ही योजनाच बंद केलेली, टोटली सर्टिफिकेट सुद्धा बंद केलेले आहेत. त्यामुळं ही मुलं उमेदवार येणारच नाहीत आणि मग 5% आरक्षणाचा विषय परत प्रलंबित राहणार आणि मग हे कन्वर्ट होतील किंवा मग इथं जर बघायला गेली तर इतर जे आहेत अग्निवीरचा कोटा वगैरे तो ऍड होण्याची पॉसिबिलिटी जोरात लक्षात ठेवा. सो पुढचा विषय नंतर, पण आताच्या घडीला सगळ्यात मोठा अंशकालीन पदवीधरचा विषय जो आहे त्याच्यामध्ये उमेदवार जास्त येत नाहीत, कारण त्यांचं वय हे 50-55 साल झालेलं आहे. सो तिथं उमेदवार उपलब्ध राहत नाहीत. परिणामी उपलब्ध नसले तर त्यातले सर्वसाधारण मुलामुलींना याचा फायदा होतो, लक्षात ठेवायचं. सो असे काही जिल्हे आहेत जिथे खूप मोठ्या जागा पदवीधर अंशकालीन आहेत आणि मग कुठकुठल्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा आहेत आणि मग किती वाढणार किंवा किती रिक्त राहतील आणि कुणाला किती संधी भेटेल याची सगळा तक्ता तुमच्यासमोर आता मी प्रेझेंट करणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, हे मोठे जिल्हे आहेत म्हणून घेतले, छोट्या जिल्ह्यांमध्ये जे काही जागा असतील त्यातले 50% जागा, म्हणजे आता समजा एक 20 जागा असतील तर 10 जागा रिक्त राहतील आणि 10 जागा जसं की प्रत्येक कास्टच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार त्यांना त्या सर्वसाधारण उमेदवारांना मुलामुलींना भेटून जाणं, लक्षात ठेवा. सो आताच सांगतोय की असं नाही विषय की आमचा छोटा जिल्हा आहे सर आमच्या लोकांना मिळणार नाही, असं का नाही आहे. त्यांचा 5%चा रिझर्व्ह कोटा आहे, जेवढ्या जागा असतील त्यातल्या 50% जागा ह्या रिक्त राहतील आणि मग त्या पुढं शेवटी फायनल कन्वर्ट होतील, लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. पदवीधर अंशकालीनच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नागपूर, लोहमार्ग मुंबई आणि मुंबई अशा पद्धतीने बघणार आहोत की किती जागा आहेत, एकूण पदवीधर अंशकालीनच्या किती आहेत आणि किती रिक्त राहतील, जेणेकरून सर्वसाधारण मुलामुलींना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा फ्युचरमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. सो कंटिन्यू पूर्णपणे व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. तर बघा, पदवीधर अंशकालीनसाठी पुण्यासाठी किंवा एकंदरीत पुण्याच्या जागा आहेत ते 1733 जागा आहेत. पदवीधर अंशकालीनसाठी 87 जागा आणि यातल्या कमीत कमी 40, 45, 50 जागा ह्या रिक्त राहतील आणि मग याचा सर्वसाधारण मुलामुलींना फायदा होणार, लक्षात ठेवायचं. 50 जागा. ठाण्याला एकूण जागा आहेत 694, पदवीधर अंशकालीनसाठी 34 जागा, ह्यातल्या कमीत कमी 15+ जागा ह्या रिक्त राहतील आणि त्या मिळतील सर्वसाधारण मुलामुलींना. पिंपरी चिंचवडसाठी तब्बल 322 जागा आहेत. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर 16 जागा ह्या पदवीधर अंशकालीनसाठी आहेत आणि तब्बल 10+ जागा ह्या पदवीधर अंशकालीनसाठी मिळणार आहेत. नवी मुंबईसाठी 443 जागा आहेत, एकंदरीत 22 जागा ह्या पदवीधर अंशकालीनसाठी आहेत आणि मग यातल्या जवळजवळ 10 जागा या सर्वसाधारण मुलामुलींना मिळणार आहेत. नागपूरसाठी 595 जागा, एकंदरीत अंशकालीन पदवीधरांसाठी 31 जागा आहेत, त्यातल्या 15 जागा या सर्वसाधारण मुलामुलींना भेटणार आहेत. लोहमार्ग मुंबईसाठी तब्बल 743 जागा आहेत, यातल्या 38 जागा या पदवीधर अंशकालीनसाठी आहेत आणि त्यातल्या 17 जागा या कमीत कमी आपल्या सर्वसाधारण मुलामुलींना भेटणार आहेत. मुंबईसाठी सगळ्यात महत्त्वाचं मुंबई, कारण की 1062 जागा वाढल्यानंतर आकडेवारी होते ती 3521, एकंदरीत 176 जागा या अंशकालीन पदवीधरांसाठी आहेत आणि ह्यातल्या 100 जागा या कमीत कमी या सर्वसाधारण मुलामुलींना भेटणार आहेत. म्हणजे 1062 + 100 म्हणजे जवळजवळ 1162 जागा ह्या टोटली आत्ताच वाढल्यात म्हणून गृहीत पकडा, लक्षात ठेवा. आणि एकत्रित बघायला गेलं तर ह्या 7 घटकामध्ये 404 जागा ह्या पदवीधर अंशकालीनसाठी असतील आणि 217 जागा ह्या रिक्त राहतील आणि ह्याचा फायदा या येणाऱ्या भरतीमध्ये, आत्ताच्या 2024-25च्या भरतीमध्ये फिजिकलपासून ते फायनल मेरिटच्या जे काय आहे लेखी बिकी करून फायनल मेरिट जे लागते ओव्हरऑल कट ऑफ तिथपर्यंत तुम्हाला ह्या 217 जागांचा फायदा या 7 घटकामध्ये होणार, लक्षात ठेवायचं. आणि मग अशाच पद्धतीनं जिथं जागा कमी आहेत तिथं सुद्धा ह्याचा फायदा होणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की अजून सुद्धा वाटतंय की सर आमची तयारी कमी आहे, माझं असं होणार तसं, वेटिंगमधून जर लागला तरी सुद्धा तो पोलिसच असतो, लक्षात ठेवायचं, जरी तो नसला तरी सुद्धा. समजलं काय म्हणतोय. सो 1 मार्काने जरी राहिला, जागा वाढ झालेल्याच आहेत, तर 1 मार्काने वेटिंगमधून जर नंतर पॉसिबिलिटी आली, कारण की
बघा 3-3 पोस्ट काढणारे जवळजवळ एक 50%, 30%, 20% जर पोरं पकडलीत तर ते जागा ह्या नंतर एक पोस्ट घेतल्यानंतर त्याला रिक्त राहतात 2 जागा. लक्षात ठेवा, तो 3 ठिकाणी ड्युटीला जाऊ शकत नाही, त्याला एकच घ्यावं लागते. घेताना तो कॉन्स्टेबलच घेतोय. उरलेले जे काही चालक, कारागृह, बॅट्समन असेल, SRPF सगळं सोडून देतोय. सो जेवढे निवड होतील त्यातली जे काही मुलं आहेत त्यांना एकच पोस्ट घ्यावी लागते, एकच जे काही पद आहे ते घ्यावं लागतं आणि बाकी सगळं सोडावं लागतं. नंतर 2 पदे काढणारी खूप सारी मुलं आहेत, 3 पदे काढणारी खूप सारी मुलं आहेत आणि मग अशा पद्धतीने ह्या जागा रिक्त राहतात आणि वेटिंग मधली मुलं घेतात आणि मग त्याला वर्दी भेटते. सो तो सुद्धा पोलिसच लक्षात ठेवायचा, कारण की समजा कट ऑफ 128चा लागला आणि याला 126 मार्क जरी असले तरी सुद्धा तो 100% त्या क्वालिटीचा आहे. फक्त गव्हर्नमेंटचा विषय अशा पद्धतीने आहे की 100% जागा जर भरल्या नसतील तर 100% त्या मुलांचं नुकसान होणार, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं जवळजवळ या 7 घटकामध्ये 217 ही जागा, हे जे काही मुलं मुली आहेत सर्वसाधारण मुला मुलींना याचा फायदा हे 100% होणार आहे. त्याच्यामध्ये परत सांगतोय, पुणे असेल, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, लोहमार्ग असेल, लोहमार्ग मुंबई आणि मुंबई. सो अशा पद्धतीने उर्वरित जे काही आहेत नवी मुंबई किंवा इतर जे जिल्हे आहेत त्याचे सुद्धा हे पदवीधर अंशकालीनच्या जागा हे रिक्त राहतात आणि मग मोठ्या प्रमाणात मुला मुलींना संधी तयार होतात, लक्षात ठेवायचं. सो पाठिंबाच्या भरतीला पहिला आपणच सांगितलं होतं आणि हे सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये 3-4 तारखेला 5 तारखेला आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि सेम 100 जागा वाढलेल्या आहेत, 20 जागांचा फायदा झालेला आहे किंवा जे काय असेल तर तुम्हाला त्यावेळी आठवण करून देतो. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला टेक्निकली इन्फॉर्मेशन हवे असेल, त्याच पद्धतीने इतर इन्फॉर्मेशन हवे असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. सो आता जागा वाढचा विषय किंवा रिक्त जागा राहतात हे पण तुम्हाला मी सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की सर मग फिजिकल बसू शकते, लेखीचा प्रॉब्लेम येतोय वगैरे अशी ज्या मुला मुलींना भीती आहे, अशा सर्व महाराष्ट्रातील मुला मुलींसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलो. 15,323 प्रश्नसंच असलेली PDF. पाठिंबाच्या भरतीमध्ये 2022-23च्या भरतीमध्ये 4,500चा ठोकळा होता. त्यावेळी मॅथ्स रिझनिंग आपण घेतलेलं नव्हतं म्हणून सगळं पाठिंबा राहिलेलं होतं. सो मॅथ्स रिझनिंग सोडून आपण 4,500चा ठोकळा दिलेला होता. त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते आणि यावेळी पूर्ण गणित बुद्धिमत्ता, पूर्ण विश्लेषण सकट सगळं दिलेलं आहे. म्हणून 15,323 प्रश्नसंच असलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी एक PDF आपण चालू केलेली आहे. या PDF मध्ये आपण सगळेच्या सगळे विषय पूर्ण केलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK GS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील किंवा बाकी पाठिंबाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या सोडवून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं 19, 21, 22 किंवा 23, 24 आणि आताची जी भरती चालू आहे सगळी जवळजवळ 4 भरतीचं समितीचा कल कशा पद्धतीने वळलेला आहे, कशा पद्धतीने पॅटर्न चेंज झाला याचा विचार करून जवळजवळ अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. सोबत जुन्या जे काही 1986 पासून ते 2024-25 पर्यंतचे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे जे काही क्वेश्चन आहेत असे मिळून 10 घटक ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण केलेले आहेत. 10च्या 10 विषय जवळजवळ समजा पूर्ण केले. लक्षात ठेवा, पाठिंबाचे सगळेचे सगळे प्रश्नपत्रिका सोडून दिले, जिल्ह्या वाईज सगळं, एक सुद्धा सोडलेलं नाही, एक सुद्धा घटक सोडलेला नाही जेणेकरून पोरांचा मार्क जातील. या सगळ्याचा विचार करून ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 2100 पानांची PDF आपण तुमच्यासोबत घेऊन आलो, लक्षात ठेवायचं. या PDF मध्ये जवळजवळ सगळेचे सगळे घटक 36 जिल्हा पोलीस भरती आणि सगळे विषय आपण पूर्ण केलेले आहेत. घटक म्हणजे पोलीस शिपाईसाठी सुद्धा वापरू शकताय, चालकसाठी वापरू शकताय, नंतर SRPF साठी वापरू शकताय, कारागृहासाठी वापरू शकताय आणि बॅट्समनसाठी सुद्धा वापरू शकताय. अशी एक कॉम्बो डायट प्लॅन किंवा कॉम्बो PDF जे आहे घटकांसाठी ती तयार केलेली आहे. ह्याच्यासोबत डायट प्लॅन PDF जी आहे 99 रुपयाची, जी 3 पानांची डायट प्लॅन PDF आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खायचं काय, प्रॅक्टिसच्या अगोदर काय, प्रॅक्टिसच्या नंतर काय, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो ती सुद्धा PDF तुम्हाला 99 रुपयाची PDF ह्या PDF सोबत मोफत देतोय. सो एकंदरीत 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आणि 99 रुपयाची डायट प्लॅन PDF, 799 रुपयाची PDF तुम्हाला आज आणि आत्ता मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयामध्ये. फक्त आणि फक्त 399 रुपये. एकच PDF बास आहे, काहीही वाचायची गरज नाही, काहीही वाचायची गरज नाही, सगळं सोडून द्या. फक्त एकच PDF करा आणि लवकर इतिहास करायचा आहे. सो ही PDF तुम्हाला हवी असेल तर एक काम करावं लागतंय, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एकच मेसेज करा, फक्त एक मेसेज करा आणि तुम्हाला बरोबर 2 ते 5 मिनिटांमध्ये लगेचच 3 PDF आहेत टोटली सगळ्या सेंड होतील. सो ज्याला PDF हवे आहेत त्यांनी वेळ न घालवता लवकर PDF घ्या, कारण की ह्याच्यामध्ये असं काही गोष्टी आहेत. समजा 4 विषय जर पकडले तर 25 पॅटर्न जरी पकडला तर प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन अवघड असतात.
बाकी इझी आणि मॉडर्न लेवलचे क्वेश्चन असतात 20 आणि उरलेले 4 जरी पकडले तर 4 × 16 म्हणजे 4 विषयाचे 4 जरी अवघड म्हणजे हार्ड क्वेश्चन जरी पकडले तर 16 मार्क इथे झाले. 16 मार्कांपैकी 10 मार्क जरी आपण पडले आपले तर 100% तुम्हाला वर्दी भेटली म्हणून समजायचं. सो तिकडं फिजिकलला 1-2 मार्क जास्त आहे म्हणून शेड्यूल ठोकणारे सुद्धा फायनल मिनिटला बाहेर पडतात, लक्षात ठेवा. सो लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे कारण की त्याचा रेशोच आहे 1:2 प्रमाणात. सो ज्याला कळालंय टेक्निक त्यांना मात्र 100% वर्दी भेटणार. नसेल तर तिकडे 50 पैकी 50 पडून सुद्धा काय उपयोग नाही, लक्षात ठेवा. सो ह्यावेळी वर्दी हवी असेल तर तुम्हाला लवकर ही PDF घ्यावी लागते. या PDF मध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण तुम्हाला आत्ताच जर हवी असेल तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे जे पदवीधर अंशकालीनचा विषय जे 5% जागा आहेत त्यातले कमीत कमी जवळजवळ जे काही जागा असतील ते पूर्ण घटकासकट इतर जिल्ह्याच्या ज्या आहेत त्या सगळं विश्लेषण केलं. पदवीधर अंशकालीन म्हणजे काय सांगितलं, कसं आहे, आता बंद आहे, त्याचे GR सांगितले, वयोमर्यादा सांगितल्या, कशा पद्धतीनं असतात, फिजिकलपासून ते मेडिकल किंवा डॉक्युमेंट किंवा तिथून पुढे फायनल मिनिटसाठी सुद्धा या घटकांमध्ये जागा रिक्त राहतात, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे जी महाराष्ट्रातील पहिली आहे. सो इन्फॉर्मेशन आवडली तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि आपण इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.